श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवीन शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्यासमोर जे 2 रुद्राक्ष माळ दिसत आहे त्यापैकी 2 नंबरची रुद्राक्ष माळ निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचं जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, बाळा थांब, पुढे जाऊ नकोस, नाहीतर नंतर तुला पश्चाताप केल्याशिवाय काही भेटणार नाही. आता रडण्याची वेळ तुझी नाही. ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते पश्चाताप आता करणार आहे. होय बाळा, आज जगात लोक 2 गोष्टी फार पटकन ओळखतात. एक म्हणजे तुमच्याकडे काय आहे ते, विशेषतः पैसा, संसाधन, आणि दुसरं म्हणजे तुमची कमजोरी नेमकी कोणती आहे. बाळा, तुम्ही कुठे नकार देत नाहीत, स्वतःला कुठे मागे ठेवतात आणि कुठे सतत समजूत काढतात हे निरीक्षण लोक नकळतपणे करत असतात. जर तुम्ही खूपच समजदार, वारंवार माफ करणारे आणि परिस्थितीची जुळवून घेणारे असतील तर लोक काही या स्वभावाकडे चांगलपणाच्या दृष्टीने न पाहता एक संधी म्हणून पाहतात. अशा लोकांच्या मनात हळूहळू एक विचार तयार होतो की हा माणूस सुरक्षित आहे, त्याला विरोध करता येत नाही आणि यामुळे त्याचा वापर सहज करता येईल. म्हणूनच एक स्पष्टपणे तुम्ही ऐकला पाहिजे आणि या गोष्टी करायला पाहिजे की विश्वास हा कोणालाही मोफत दिला जात नाही. विश्वास हा केवळ समोरच्याचा वर्तन आणि त्याची कृती सातत्याने पाहिल्यानंतर तयार होते. जेव्हा तुम्ही कोणालाही लगेच पूर्ण प्रवेश देता तेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा कमजोर करतात आणि इथे तुमचा नुकसान होतो. स्वामी भक्तांनो, कितीही जवळचा व्यक्ती असला तरी त्याला आपल्या आयुष्यात डायरेक्ट एंट्री द्यायचं नाही. लोक तुमची माहिती वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात. काही लोक तुमच्या अडचणी ऐकून सहानुभूती दाखवतील, पण ती सहानुभूती हळूहळू नियंत्रणात बदलते. काही लोक तुमच्या कमजोरी ओळखून त्याच्यावर दबाव टाकतील, तर काही लोक तुमच्या पुढच्या हालचाली आधीच माहीत असल्यामुळे तुमचं नुकसान होईल अशा पद्धतीने वागतील. म्हणून सगळ्यांना सगळं सांगणं हा निरागसपणा, चांगुलपणा नाही, तर तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा आहे. म्हणून तुम्हाला शांत राहणं आणि सतर्क राहणे, सावध राहणे, मोठ्या लोकांशी उघडपणे बोलणं हे शिकवलं पाहिजे. कारण जिथे माहिती सुरक्षित आहे तिथे प्रगतीसुद्धा सुरक्षितच आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आत्ता ज्यांनी 1 नंबरची रुद्राक्ष माळ निवडले आहे त्यांना स्वामी महाराज काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, स्वामी भक्तांनो, जर तुम्ही वारंवार लोकांसमोर असं म्हणत असाल की मला समजून घ्या, मी तुमच्यासाठी खूप काही केले, माझं असं इंटेन्शन नव्हतं, जर तुमचा माइंडसेट असा असेल तर स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. कारण रिस्पेक्ट मागायचं नसतो तर तो कमवायचा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःची मर्यादा ठरवता आणि स्वतःचा आत्मसन्मान टिकवता तेव्हाच लोक तुमचे आदर करायला लागेल. प्रत्येक परिस्थितीत शांत राहणं, मुद्दाम कमीपणा, ठाम बोलणं आणि पूर्ण आत्मविश्वास ठेवणे, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं हेच खरं शक्तीचं चिन्ह आहे. जे लोक तुमची खरी किंमत समजतील ते आपोआप तुमच्या जीवनात
योग्य अंतर राखतील, योग्य पद्धतीने तुमच्यासोबत वागतील. तुमच्या प्रयत्नांनी, स्पष्टीकरणांनी त्यांना कंट्रोल करण्याची संधी मिळालेली आहे आणि हाच खरा आयुष्य सुरक्षित ठेवण्याचा नियम आहे. होय मित्रांनो, सगळ्यात मोठी चूक आपण करतो की जुने संबंध आहेत. कोणीतरी तुमच्या आयुष्यात सुरुवातीपासून आहे आणि याच्यावर तुम्ही आंधळेपणाने अवलंबून राहता. तुम्ही अनेकदा म्हणता, मी हा जुना संबंध तोडत नाही, तो माझ्यासोबत सुरुवातीपासून आहे. पण खरा प्रश्न हा कोणी किती जुना आहे त्यावर नाही, तर आज त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनात काय महत्त्व आहे यावर आहे. हे कटू पण महत्त्वाचं सत्य, जर रॉयल्टी किंवा निष्ठा आधाराशिवाय असेल तर ती फक्त भावनाच्या गुलामगिरीसारखी ठरते. जेव्हा तुम्ही केवळ जुने संबंध, आठवणी, साखळीबद्ध निष्ठेवर टिकून राहतात, तेव्हा तुमची स्वतःची किंमत आणि मर्यादा हळूहळू हरवते. इतर लोकांना फायदा घेण्याचा मार्ग मोकळा होतो. म्हणून निष्ठा महत्त्वाची आहे, पण ते आदर आणि स्वतःची मर्यादेशिवाय अपूर्ण आणि धोकादायक ठरते. होय मित्रांनो, एक कठोर पण महत्त्वाचं सत्य तुम्ही स्वीकारा. लोक तुम्हाला वापरतात कारण तुम्ही त्यांना तसं करण्याची संधी देता. तुमच्या स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे जर ओळखलं नाही तर तुमची ऊर्जा आणि वेळ सहज उपलब्ध करून दिली तर लोक त्याचा फायदा घेण्यास मागे पुढे पाहत नाही. आजपासून जर तुम्ही स्वतःमध्ये हा बदल केला तर परिस्थिती देखील तुमची बदलू लागेल. यासाठी खूप कमी पण प्रभावी गोष्ट, त्या गोष्टीचा अवलंब करा आणि आयुष्य उज्ज्वल घडवा. त्यासाठी कमी बोला. काही मूर्खांना बडबड करण्याची सवयी असते. प्रत्येक गोष्ट तोंडावर न म्हणता विचारपूर्वक वागा. कमी एक्सप्रेस करा, म्हणजे प्रत्येक निर्णय आणि कृतीसाठी दीर्घ स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कमी विश्वास करा, म्हणजे तुमचं विश्वासाचा आणि भावनिक गुंतागुंतीचा योग्य वेळी योग्य लोकांसोबत वापर होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला प्राधान्य द्या. तुमच्या वेळेचा, ऊर्जा आणि भावनांचा आदर्श स्वतःसाठी करा. जेव्हा तुम्ही या बदलाचा अवलंब करता तेव्हा लोकांचं वागणं आपोआप बदलतं. जे पूर्वी तुमचा फायदा घेत होते ते आता तुमच्या मर्यादांचा आदर करायला लागतील. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा, स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी महाराजाचा आशीर्वाद प्राप्त करा. आयुष्यात खूप लोक असे येतात की आपल्या आयुष्याचा गैरफायदा घेत असतात. त्याची काळजी आपण द्यायला पाहिजे की आपण आपल्या आयुष्यात कोणाला किती येऊ द्यायचं ते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. न कळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. धन्यवाद.